मुकेशजीचं घर आहे. या घरात मुकेश आणि त्याची बायको विमला, 2 मुलं राधा आणि रमन यांच्या सोबत राहतात. विमला आणि मुकेश दोघेही अनपढ आहेत, पण दोघांची इच्छा आहे की दोघांनीही चांगलं शिक्षण घेऊन मोठे व्हावेत. आज टीचरला भेटायला गेलते. टीचर म्हणत होत्या की राधा गणितामध्ये खूपच कमजोर आहे. तिला गणितावरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आई, टीचर तर काही बोलते. गणित किती अवघड असतं. जसं त्या शिकवतात तसंच मी पेपरमध्ये लिहून येते, तरी पण टीचर त्याला चुकीचंच म्हणतात. असं बोलतीयेस जसं की तुला गणित येत आहे आणि टीचरला येत नाहीये. हो, टीचरला पण येत नाहीये आणि तुलाही नाही येत. तू पण अनपढ आहे ना, तर मग मला गणित कुठून येणार? राधाच्या ह्या गोष्टी ऐकून विमलाचा चेहरा उतरला गेला. राधा, असं कोणी आपल्या आईसोबत बोलतं का? चल आपल्या आईला माफी माग लवकर. आई, माफ कर ना. ठीक आहे. विमला ठीक आहे तर बोलली, पण ती अनपढ आहे ही गोष्ट तिला प्रत्येक वेळी सतवत राहिली. विमला उदास होती. काय झालं विमला? तू राधामुळे एवढा विचार करतेस का? राधाच्या बोलण्याने नाही, पण आपण अनपढ आहोत ह्या गोष्टीने परेशान आहे. काश मला ही संधी मिळाली असती शिक्षण घेण्याचा, तर आज मी पण शिक्षण घेतलं असतं आणि आपल्या मुलांना पण चांगलं शिकवलं असतं. आता तुझी याद थोडी चुकी आहे कमला. आपल्या दोघांना तर शिकायला वेळच नाही मिळाला. परिवाराची जिम्मेदारी जी होती आपल्यावर, आणि कमीत कमी आपण आपल्या मुलांना तर शिकवतोय ना. ते दोघे शिकून आपलं स्वप्न नक्की पूर्ण करेल. हो, आपण त्यांना जास्त शिकवूयात. हे बघ, आता जास्त विचार नको करू. झोपून जा. उद्या शेतात खूप काम आहे. तुला माझी मदत पण करायची आहे. हो, ठीक आहे. विमला असंच विचार करता करता झोपली. दुसऱ्या दिवशी विमलाने मुलांना शाळेसाठी तयार केलं आणि स्वतः शेतामध्ये जाण्यासाठी तयार झाली. विमलाने मुलांना शाळेत सोडलं आणि तेवढ्या तिचं लक्ष शाळेच्या शेजारच्या बिल्डिंग वरती गेलं. तिथे भरपूर लोक पुस्तकं घेऊन आतमध्ये चालली होती. विमला विचारात पडली होती. तिला समजत नव्हतं की ती लोक कुठे चालली आहेत. तुम्ही कुठे चालला आहात? शाळेमध्ये. तुम्ही टीचर आहेत का? नाही नाही, मी तर एक स्टुडंट आहे. या बिल्डिंग मध्ये रोज शिक्षण दिलं जातं. म्हणजे हे की आमच्यासारखी मोठी माणसं लहानपणी शिकू नाही शकले, त्यांना इथे ह्या शाळेमध्ये शिकवलं जातं. ही सरकारी योजना आहे, एकदम फ्री मध्ये. म्हणजे मोठ्या माणसाची शाळा? हो. विमला हैराण होती. तिला असं वाटत होतं की फक्त लहान मुलांसाठी शाळा आहे. ती शाळेच्या आतमध्ये गेली आणि तिथे असलेल्या टीचर सोबत बोलली आणि नंतर विमला तिच्या शेतात गेली. आता मी शाळेत जाणार आणि शिक्षण घेणार. अरे, या वयात तू शाळेत शिकायला जाशील? पागल झालीयस का? मुलांचे नाही, मोठ्यांची शाळा. मोठ्यांची शाळा? विमलाने मुकेशला प्रौढ शिक्षणाच्या शाळेबद्दल सांगितलं. शिकवणार? ते पण फुकटात? हो, फक्त रोज सकाळी 2 तासाची शाळा आहे. अरे वा, वाटतंय देवानं तुझं ऐकलंय. तू कालच तर शिक्षण घ्यायचा विचार करत होतीस आणि आज तुला ती संधी मिळाली. खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही एवढ्या लवकर ही गोष्ट राधा आणि रमणला सांगू नका. मी त्या दोघांना नंतर सांगेल. ठीक आहे. विमला आनंदी होती कारण ती शिक्षण घेणार होती. पूर्ण दिवस निघून गेला. विमला आनंदाने झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली. तिने सकाळी सगळं जेवण तयार केलं. मुलांनाही डबा दिला आणि नवऱ्यालाही. मुलांना शाळेत सोडून विमला तिच्या शाळेत गेली. इथे टीचरने विमलाला शिकवायला चालू केलं. विमला नवीन होती, त्यासाठी टीचरने विमलाला पहिल्यापासून शिकवायला चालू केलं. टीचरने विमलाला अ आणि आ लिहायला शिकवलं. विमला आनंदाने लिहायला शिकू लागली.
आज टीचरने मला अ आणि आ लिहायला शिकवलं आहे. खूप सोपं आहे. खूप चांगलंय. तू लवकरच लिहिणं वाचणं शिकणार आहेस. हो. दोघांनी मिळून शेताचं काम केलं आणि नंतर सोबतच ते जेवलेही. असंच ही गोष्ट चालत राहिली. विमला रोज मुलांना शाळेत सोडून नंतर ती स्वतः शाळेत जात होती आणि नंतर शेतामध्ये जायची. असंच खूप महिने निघून गेले. आता विमलाला लिहायला आणि वाचायला येऊ लागलं आणि आता ती गणितही शिकू लागली होती. एक दिवस संध्याकाळी राधा अभ्यास करत होती. आई, हा पिकनिकचा फॉर्म आहे. टीचरनी सांगितलं होतं यावरती आई किंवा बाबांची सही घेऊन ये. तुला तर सही करायला येत नाहीये. तू तुझा अंगठाच लावला तरी चालेल. यावेळी घरामध्ये सगळे लोक उपस्थित होते. विमला राधाजवळ गेली. हे घे आई, शाई. यामध्ये अंगठा ठेव. विमलाने जवळ पडलेला पेन उचलला आणि त्या कागदावरती सही केली. हे बघून राधाचे डोळे उघडे ते उघडेच राहिले. आई, तुला लिहिता कसं काय आलं? तू तर अनपढ आहेस ना आई. अनपढ नाहीये, अनपढ होते. आता मी पण शाळेत जाते शिकायला आणि आता मला लिहायला वाचायला येतं आणि गणितही येतं. राधा राधा आणि रमण दोघेही हैराण होते. पण मुकेश आणि विमला खूप आनंदी होते. विमलाला शिकायचं होतं आणि तिचं हे स्वप्न पूर्ण झालं होतं. आता कोणीही तिला अनपढ म्हणू शकत नव्हतं आणि आता तिची मुलंही तिचा मजाक नव्हते उडवू शकत. अरे, आता आपल्या आईला ताना नका माराल. समजलं मुलांनो? घरामध्ये विमलाची इज्जत वाढली कारण आता ती शिकली सवरली होती. आता मुलांना वाटलं तरी ते आता आईला उलट बोलू शकत नव्हते. आता ही विमला रोज मुलांना शाळेत सोडून स्वतः शाळेत जायची पुढचं शिक्षण पूर्ण करायला. 30 वर्षाच्या वयामध्ये विमलाने 10वीची परीक्षा दिली आणि ती पासही झाली. खरं बोलतात लोक, शिक्षणाला वयाची अट नसते. जर माणूस प्रयत्न करेल तर कोणत्याही वयामध्ये शिकू शकतो.